तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता धायरीमध्ये आहे, तरी पण बघा तुम्ही कोणाला वाटेल का बरसात पावसाळ्याचे दिवस चालू होते एवढं ऊन पडलेलं आहे इकडे धायरीमध्ये की अक्षरशः म्हणजे 2वर AC जरी असली ना तरी पण गाडी थंड होत नाही आहे. त्याच्यामुळं कस्टमर म्हणते की अजूनही सर थोडी AC वाढवा सर. पण आता काय करणार बरसात आहे आणि ऊन बघा तुम्ही ऊन बघू शकता तुम्ही किती कडक पडलेलं आहे. असं वाटत नाही की बरसात होती. आज 2-3 दिवस झाले पाऊस नाही आहे आणि आज 2-3 दिवसाखाली एवढा पाऊस होता की लोक नको नको करत होते. काय लोकांना पाऊसही पाहिजे नकोही पाहिजे. ठीक आहे बघूया. तर आपण चाललेलो आहे आपला कस्टमरला पिक करायला. एरिया मस्त आहे DSK वेस्ट छान आहे. इकडे येऊन थोडंसं छान वाटतंय. होऊ शकतं एकदम छान. काय झाली होती बाबा जात हो लेडीज. ठीक आहे जा बाबा तू पण जा. अरे बाबा कुठला एरिया आहे असं वाटतं सिंहगडलाच जातो का. छान आहे. बस एका मिनिटामध्ये पोहोचू आपण. तर आपण आलेलो आहे इथे चांगला एरिया आहे धायरीमधला. आलो या एरियामध्ये बघूया कस्टमर कुठं थांबलेले आहे. तर आलेलो आहे आपण पिकअप करण्यासाठी. बघू कस्टमर कुठे झाले. तर आपले कस्टमर दिसलेले आहेत आपल्याला. चला ट्रिपचा स्टार्ट करू आणि यांना चला. हॅलो मित्रांनो मी आहे आता धायरीमध्ये. जवळपास 40 मिनटं झाली मला या एरियामध्ये धायरी. आत्तापर्यंत एकही ऑर्डर पडलेली नाही. काय असेल तर असं माहिती नाही पण असं वाटतं की वर्किंग डे आज मंडे तरी पण एकही ऑर्डर मिळाली नाही. एवढ्या टायमिंगच्या नंतर आत्ता मला एक एअरपोर्टची ट्रिप मिळाली. चला तर मित्रांनो 40 मिनटं वेट केल्याच्या नंतर धायरीमध्ये आपल्याला मिळालेली हे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टची ट्रिप. तर चला जाऊया. फेअर म्हणजे उबेरचं काय माहिती नाही खूपच कमी एकदम कमी म्हणजे सर्वच जण कंप्लेंट करतात आणि म्हणजे खरंच खूपच कमी रेट देते उबर सध्याच्या परिस्थितीमध्ये. पण काय करणार आता करायचं तर आहे ना.
तर चला करूया. कारण इथे एवढा वेळ झाला मी थांबलेलो आहे तरी ना रॅपिडोला ट्रिप आली ना ओला आला. बट आता कसं तरी खूप वेळानंतर एक ट्रिप मिळालेली आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टची. तर चला घेऊया बघूया. रेट जरी कमी असले तरी आपल्याला एका जागेवर थांबणं बरोबर नाही, तरी आपण घेऊया ट्रिप आणि कंप्लीट करू. तर देतो पुढचा अपडेट ट्रिप कंप्लीट केल्यानंतर. बाय. तर मित्रांनो कसे आहात? तर आपण आता सध्या आलेलो आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट या एरियामध्ये. तुम्ही बघू शकता हे माझं एरोमॉल आहे. इथनं आपल्याला पिक अँड ड्रॉप करायचे असते कस्टमरला. बघूया आता इथे येऊन थांबलेलो आहे. आता कधी ऑर्डर मिळते सांगतो, नेक्स्ट ऑर्डर मिळालं. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे एअरपोर्टमध्ये. बघू शकता तुम्ही एअरपोर्ट. तर मित्रांनो कसे आहात? मस्त ना. तर आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की एअरपोर्टला एक आपल्याला बाहेरीवरून एक ट्रिप मिळाली होती आणि मी ती घेऊन एअरपोर्टला गेलो. ठीक आहे, तिथं थांबलो 40-45 मिनटं. मला तिथून ऑर्डर पडली आहे सिंहगड रोडची. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये असं झालं की मला वाटतं कस्टमर जुनेच होते पण ॲक्च्युली त्यांना माहिती नव्हतं की पिकअप लोकेशन चेंज झालं. तर त्यांनी तिथं थोडा वेळ घेतला, एक 12-13 मिनटं वेटिंग लागलं मला तिथे. एरोमॉल म्हणून आहे तिथे. तर त्याचं झालं असं, तिथनं मी निघालो राईड घेऊन, आलो इथपर्यंत. पण रेट खूपच कमी, खूप म्हणजे उबेरचं मला कळत नाही. म्हणजे ॲक्च्युली मी नवीनच आहे, आता चालू केलं मी एक 1-1.5 महिन्यापूर्वी. बट बऱ्याचशा ड्रायव्हरकडून मी ऐकलेलं की उबेर हा रेट कमी देतो आहे. आणि मी आज अक्षरशः अनुभवलं पण. तर माहिती नाही, कधी कधी देतं आहे, असं नाही की रोज. कधीतरी देतं चांगलं, पण द्यायला पाहिजे. मला वाटतं की आपण अर्धा-1 तास एअरपोर्टच्या एरियामध्ये थांबणार आणि तिथनं जर ऑर्डर मिळाली आणि ती पण आपल्या, म्हणजे ते म्हणतात ना की खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा ना, तशी गोष्ट होते. 1 तास वेट करून जर ट्रिप मिळाली, ती पण आपल्या मनासारखी नाही मिळाली, तर मग ती नाविलाजाने आपल्याला घ्यावंच लागतं. तर ठीक आहे, असो कधी कधी असंही करावं लागते. उबेरच्या मनात काय माहीत नाही, पण ठीक आहे, बघूया. आता आलेलो आहे मी सिंहगड रोडला. आता बघूया, आता मला घराकडची कधी ट्रिप मिळते तर बघू, वेट देतो तुम्हाला अपडेट नेक्स्ट ट्रिपमध्ये. बाय. तसा बघितलं तर एरिया खूप पॉश आहे, बघू शकता तुम्ही. हे बहुतेक रेसिडेन्शियल आहे, बट एरिया बघा.